नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे सनातन ज्ञान चॅनलवर. अनेकदा मुले अभ्यासाला बसतात पण मन एकाग्र होत नाही किंवा वाचलेले लक्षात राहत नाही. वास्तुशास्त्रानुसार मुलांची अभ्यासाची दिशा आणि खोलीत काही दोष असल्यास असे घडू शकते. आज आपण मुलांची बुद्धी आणि एकाग्रता वाढवणारे 10 कडक नियम पाहणार आहोत. चला तर मग थेट आपण पहिल्या नियमापासून सुरुवात करूया. पहिला म्हणजे अभ्यासाची योग्य दिशा. वास्तुशास्त्रानुसार मुलांचे अभ्यास करताना त्यांचे तोंड नेहमी पूर्व उत्तर दिशेला असावे. पूर्व सूर्य आणि उत्तर हे कुबेर तसेच बुध ग्रहाची दिशा मानली जाते. या दिशेला तोंड करून अभ्यास केल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धी वेगाने वाढते. 2. अभ्यासाच्या टेबलची जागा. मुलांच्या अभ्यासाचे टेबल कधीही खोलीच्या अगदी कोपऱ्यात किंवा भिंतीला पूर्णपणे चिटकवून ठेवू नये. टेबलच्या समोर थोडी मोकळी जागा नक्की असावी. त्यामुळे मनात नवीन आणि सकारात्मक विचार येतात. तसेच टेबलाचा आकार नेहमी चौकोनी किंवा आयताकृती असावा. 3. देव दरवाजाकडे तोंड किंवा पाठ असणे. अभ्यास करताना मुलांची पाठ खोलीच्या मुख्य दरवाजाकडे नसावी. तसेच दरवाजांच्या अगदी समोरही टेबल नसावा. शास्त्रानुसार दरवाजाचे थेट रेषेत बसल्याने एकाग्रता भंग पावते आणि मुलांचे मन वारंवार अभ्यासातून विचलित होते. तुमच्यासोबत असे होते का? 4. सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा खोलीच्या पूर्व भिंतीवर ज्ञान आणि बुद्धीची देवता माता सरस्वतीचा एक सुंदर फोटो किंवा छोटी मूर्ती नक्की लावा. रोज अभ्यास सुरू करण्यापूर्वी मुलांनी सरस्वती मातेचे स्मरण केल्यास ज्ञानवृद्धी नक्की होते. 5. पुस्तकाचा पसारा आणि कपाट. अभ्यासाच्या खोलीत किंवा टेबलवर कधीही पुस्तकाचा ढीग किंवा पसारा करून ठेवू नये. पुस्तकांनी नेहमी व्यवस्थित लावून ठेवावीत. तसेच जुनी, फाटलेली किंवा निरुपयोगी पुस्तके ताबडतोब खोलीतून बाहेर काढावी, कारण त्यामुळे राहूचा नकारात्मक प्रभाव वाढतो. 6. खोलीतील रंगाची निवड. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत कधीही काळा, गडद निळा किंवा लाल रंग वापरू नये. अशा गडद रंगामुळे मुलांमध्ये चिडचिडा आणि आळस होतो आणि वाढतो. अभ्यासाच्या खोलीत फिकट पिवळा, हलका हिरवा किंवा पांढरा रंग सर्वोत्तम मानले जातो, जो मनाला शांत करतो. 7. अभ्यासाच्या खोलीत आरसा. वास्तुशास्त्रानुसार आरसा अभ्यासाच्या खोलीत मुलांच्या पाठीमागे किंवा समोर थेट आरसा नसावा. अभ्यास करताना आरशात स्वतःचे प्रतिबिंब दिसल्याने मनांमध्ये भ्रम निर्माण होतो आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष पूर्णपणे उडून जाते. 8. प्रकाश योजना. अभ्यासाच्या टेबलवर किंवा खोलीत पुरेसा प्रकाश असावा. अंधुक प्रकाशात अभ्यास केल्याने डोळ्यावर ताण येतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच अभ्यास करताना मुलांची स्वतःची सावली पुस्तकावर पडणार नाही याची काळजी नेहमी घ्यावी. 9. आणि महत्त्वाचा उपाय, कापूर आणि मोरपंख. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर एक छोट्या काचेच्या वाटीत किंवा पत्रात एक मोरपंख आणि छोट्या वड्या 2 कापूर ठेवा. मोरपंख आणि कापराच्या सुगंधामुळे खोलीतील वास्तू दोष दूर होतो आणि मुलांची बुद्धी कुशाग्र होते, असा वास्तुशास्त्राचा नियम आहे. 8. पाण्याचा ग्लास. मुले जेव्हा अभ्यासाला बसतात तेव्हा त्यांच्या टेबलवर किंवा उजव्या बाजूला एक तांब्याच्या किंवा काचेच्या ग्लासमध्ये स्वच्छ पाण्याने पिण्याचे पाणी भरून ठेवा. पाणी हे चंद्र आणि मनाचे प्रतीक मानले जाते.
त्यामुळे मुलांची मन शांत राहतात आणि शांत राहण्यास मदत होते. भाविकांनो, ह्या 10 नियमापैकी कोणती चूक तुमच्या मुलांबाबत होत होती मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर माहिती आवडली असेल व्हिडिओला एक लाईक आणि अशाच आध्यात्मिक व वास्तुशास्त्र ज्ञानासाठी सनातन ज्ञान चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.